तुम्ही जे चांगलं करू शकता ते करा. हा. हा सल्ला मिळाल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी शाळा सोडली हा. आणि शेतीमध्ये करायला करायला लागलो. सुरुवात केली. ओके. 10 वर्षापाठीमागचे जे क्लायमेट होतं आणि आता ह्या 10 वर्षानंतर जे क्लायमेट आहे खूप मोठी तफावत आहे. जसं 10 तुमच्या वर्ष दृष्टीनं काय आहे? 10 वर्षाच्या अगोदर अवेळी पाऊस नव्हता. तर मुद्दा असा आहे, उदाहरणार्थ 1 एकर बाग लावायची एका शेतकऱ्याला, त्यानं काय सुरुवात केली पाहिजे? त्याला बजेट किती लागेल द्राक्षाची? 1 एकर द्राक्षबाग जर आता लावायची म्हटलं हा. तर ते मुळात जमीन निसरेची असायला पाहिजे. ओके. त्या निसऱ्याच्या जमिनीमध्ये त्यांनी साधारण सगळं मशागत वगैरे ह्याचा एक 25,000-1,000 रुपये खर्च येतो सगळा. ओके. त्याच्यानंतर त्याला शेणखत वगैरे घालावं लागेल तर ते 50,000-60,000 रुपयेपर्यंत तो खर्च येतो. त्याच्यानंतर ते रोप रुस्टॉकची जात आहे म्हणजे बेंगलोर डॉगरी म्हणतात त्याला. ते बेंगलोर डॉगरीची पहिली लागण करावं लागते आणि त्या रोपांचा साधारण खर्च 15,000 ते 20,000 रुपये त्याचा खर्च असतो. ओके. त्याच्यानंतर त्याला प्रेक्षको नमस्कार. भारत हा कृषीप्रधान देश आहे मुळात, आणि कृषीप्रधान असल्यामुळे शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे त्यामधून देशाला मिळणारा GDP टॅक्स हा खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. पण शेती हा विषय काही लोकांच्या दृष्टीनं कायम दुर्लक्षित राहिला. शेती म्हणजे शाश्वत एक इन्कम नाहीये, ठोस इन्कम नाहीये, अशी काही लोकांची मानसिकता झाली. त्यामुळे लग्नाचा एक मुलांचा खूप मोठा प्रश्न निर्माण होत गेला. पण तुम्हाला आम्ही आज अशा काही शेतकऱ्यांशी चर्चा करतोय, जेव्हा भेटतोय तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल. 25 एकरची बाग हँडल करणं म्हणजे एक मोठी कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हँडल केल्यासारखं आहे. पण हे खूप कमी लोकांच्या लक्षात येते. प्रेक्षको लक्षात घ्या. आपल्यासोबत आज सचिन सर आहेत, ज्यांचा शेतीतला दुसरी पिढी ना सर या सगळ्याचं? दुसरी पिढी खूप चांगल्या पद्धतीनं काम करते. 25 एकर बाग आहे. ती बाग केवळ नाही म्हणजे पारंपरिक नाही आहे. तर आता हे ज्या बागेत बसलो आपण ही कॅलिफोर्नियाची व्हरायटी आहे आणि ही खूप दुर्मिळ म्हणजे कमी शेतकऱ्यांकडे आहे. जे एक कसं असते, फळबाग ज्वारी बाजरीचा विषय वेगळा असतो प्रेक्षक, पण फळबागेमध्ये एखादी व्हरायटी लागवड करणं, ती जमीन गुंतवणं, त्याच्यावरती पैसा लावणं आणि त्याचं निरीक्षण करून मग नफा वगैरे हे सगळं पाहणं हा थोडा जिकिरीचा विषय असतो, चिंतनाचा, अनालिसिसचा, आणि बाबा तोटा झाला तर तो सहन करण्याचा पण विषय असतो. हे सगळं ज्यांनी स्वतः केलं. जवळजवळ किती व्हरायटी सर आपल्याकडे? जवळजवळ 10-11 व्हरायटी. 11 व्हरायटी द्राक्ष आहेत बरं का प्रेक्षको. आणि तासगाव हे जे शहर आहे, हे जे ठिकाण आहे, आशिया खंडातील सर्वात जास्त आणि विक्रमी द्राक्षाचं उत्पादन देणारं शहर आहे. हे आहे आपल्या भारतातल्या महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातला तासगाव तालुका. मित्रांनो, हे खूप कौतुकास्पद आहे. मनमोकळेपणाने बऱ्याच चर्चा करू. द्राक्षाची लागवड ते विक्री, त्याच्यातली काय काय काळजी घेतली पाहिजे, काय पडद्यामागच्या बऱ्याच गोष्टी असतात फळबागायतदाराच्या. सोबतच इतर व्हरायटी ट्राय करताना त्यांचा काय अनुभव आहे, त्यांचा शेतीतला एक वेगळा अनुभव काय आहे, शासनांच्या योजना आणि शेतकरी हा मेळ बसतो का, बसत असेल तर कसा, नसेल बसत असेल तर काय कमतरतात, हे थेट आपण शेतकऱ्याच्या बांधावरती बागेत बसून समजून घेतोय. सर मनपूर्वक नमस्कार. नमस्ते. मला तुमची एक औपचारिक ओळख सांगा आधी, जरा तुमची थोडी पार्श्वभूमी, त्यानंतर मग लागवडीकडे येऊ आपण. मी सचिन नामदेव करगणे, राहणार शिरडोन. ॲक्च्युली आमचं मूळ गाव मनेराजुरी. बरं. मनेराजुरीमधील वडील शिक्षक इथं शिरडोनला असल्यामुळं आमचं 6 जणांचं भाव ते कुटुंब असल्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी जमीन वगैरे घेऊन स्थायिक झाले. शिरडोन या ठिकाणी आता आम्ही शिक्षक असल्यामुळे इथं शेती वगैरे घेऊन आम्ही. वडील शिक्षक होते आणि त्यांचे भाऊ 5 शिक्षक आहेत वेगवेगळ्या धंद्यात आणि शेतीमध्ये पहिल्यापासून आहेत. सुरुवात वडिलांच्या द्राक्षी बागा वगैरे सुरुवातीपासूनच होत्या. त्या थोड्याशा आम्ही पुढे जाताना डेव्हलप करत गेलो. आता सुरुवातीला मी साधारण वडिलांची पहिल्यांदाच आम्हाला असं सांगणं होतं की ज्यात तुम्ही मास्टर आहात त्यातच मास्टरकी करा. जर तुम्ही शिक्षणात चांगले शिकणार असाल तर शिक्षण घ्या, नसेल तर तुम्हाला जे चांगलं जमतं ते तुम्ही करा. चांगली गोष्ट आहे. आम्ही तेव्हाच तिथून डायव्हर्ट होऊन शेतीमध्ये, कारण मिडियम रेंजमध्ये आम्ही शिकत होतो, त्यामुळे मग त्याचा उपयोग शिक्षक असल्यामुळे त्याने त्या सगळ्या परिस्थिती बघितल्या होत्या. आणि तुम्ही जे चांगलं करू शकता ते करा हा सल्ला मिळाल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी शाळा सोडली आणि शेतीमध्ये करायला सुरुवात केली. ओके. ह्या झाली तुमचं एक सामान्यपणे पार्श्वभूमी. मला सांगा, आता तुमच्याकडे 25 एकर द्राक्ष आहे, त्यातले जुने प्लॉट किती आहेत, नवीन किती आहेत? आता सध्या आमच्याकडे जुन्यामध्ये 10 एकर राहिले, बाकी सगळं आम्ही बऱ्यापैकी रिन्यू करून वेगवेगळ्या व्हरायटी वगैरे आणलीत. सुरुवातीला द्राक्षामध्ये 6-4 लागण वगैरे करत होते. नवीन पांढऱ्या व्हरायटी सोनाका, थॉम्सन, सीडलेस
अशा काही व्हरायटी होत्या. जसं जसं पुढं अडचणी येतील तसे त्या ह्याचे अंतर वाढले. डेव्हलपमेंट नवीन नवीन मंडप वगैरे डेव्हलपमेंट करत गेले. पण या 10 वर्षा पाठीमागचे जे क्लायमेट होतं आणि आता ह्या 10 वर्षानंतर जे क्लायमेट आहे खूप मोठी तफावत आहे. जसं 10 तुमच्या वर्ष- दृष्टीनं काय आहे? 10 वर्षाच्या अगोदर अवेळी पाऊस नव्हता, त्या वेळेत सगळं होत होतं. तसं या 10 वर्षापासून बघतोय आम्ही खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे पाऊस पडणे. मध्ये आधीच एखाद्या आम्ही समजा जून जुलैला इकडं आमचा हे असायचं सीझन असायचं पावसाचं, तर ते ऑगस्ट सप्टेंबरमध्येच मोठ्या प्रमाणात पाऊस पडायचा, नोव्हेंबरमध्ये पाऊस पडायचा. मग त्याच्यामध्ये गळकुजी होणे वगैरे हे द्राक्ष मोठे प्रॉब्लेम यायला लागले. गेल्या वर्षी तुम्ही जर बघितला तर मेच्या 10 तारखेपासून जो पाऊस चालू झाला तो सप्टेंबरच्या 20 तारखेपर्यंत कंटिन्यू 6 महिने पाऊस होता. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ह्या जुन्या व्हरायटी टिकवणं खूप मोठ्या प्रमाणात टफ होतं सगळं. या 10 वर्षापासून जसे जसे प्रॉब्लेम येत गेले तसे तसे आम्ही नवीन काहीतरी बघून इकडं तिकडं करत गेलो. आता मुद्दा असा आहे, उदाहरणार्थ 1 एकर बाग लावायची एका शेतकऱ्याला, त्यानं काय सुरुवात केली पाहिजे? त्याला बजेट किती लागेल द्राक्षाची? 1 एकर द्राक्षबाग जर आता लावायची म्हटलं तर ते मुळात जमीन निसऱ्याची असायला पाहिजे. ओके. त्या निसऱ्याच्या जमिनीमध्ये त्यांनी साधारण सगळं मशागत वगैरे ह्याचा एक 25-1 हजार रुपये खर्च येतो सगळा. ओके. त्याच्यानंतर त्याला शेणखत वगैरे घालावं लागेल तर ते 50-60 हजार रुपयेपर्यंत तो खर्च येतो. त्याच्यानंतर ते रोप रुस्टॉकची जात आहे म्हणजे बेंगलोर डॉगरेज म्हणतात त्याला. ते बेंगलोर डॉगरेजची पहिली लागण करावं लागते आणि त्या रोपांचा साधारण खर्च 15 ते 20 हजार रुपये त्याचा खर्च असतो. ओके. त्याच्यानंतर त्याला पाणी सोडण्याची व्यवस्था जी ड्रीपची असते ते ड्रीपला साधारण 45 हजार रुपयेपासून 70 हजार रुपयेपर्यंतचा खर्च असतो 1 एकराचा. त्यानंतर मग त्याला काठी आली, अँगल, तारा वगैरे हा जर खर्च बघितला तर 3 ते 3.5 लाख रुपये त्याचा खर्च असतो. ओके. म्हणजे सुरुवातीपासून लागणीनंतर 6 महिने ते बेंगलोर डॉगरेज जपायचं आणि त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आपण त्याचं ग्राफ्टिंग करतो. मला आपल्याला जे सुरुवातीला जे होते ते ओन रूट मध्ये करायचे म्हणजे जसं रोप लावायचं तेच द्राक्ष असायचे सरळ. त्याच्यानंतर ते थोडंसं बऱ्यापैकी पाण्याला वगैरे चांगलं टिकाऊ क्षमतेच्या हिशोबानं ते बेंगलोर डॉगरेज आलं. त्या बेंगलोर डॉगरेजला सप्टेंबरमध्ये आपल्याला जी व्हरायटी पाहिजे त्याचं कलम करतो आपण. ते कलम करून परत ते वाढवायचं आणि फेब्रुवारीमध्ये परत त्याचं रिकटिंग घ्यायचं. म्हणजे जे काडी जिथपर्यंत पिकले असेल तिथनं परत कटिंग घेऊन परत त्याला पेस्ट लावून परत ते वाढवायचं. थोडक्यात कलम केल्यासारखं. कलम केलं. ओके. कलम करून त्याच्या मग मालासाठी काड्या वगैरे तयार करणं हा भाग आला. म्हणजे कमीत कमी 5 ते 6 लाख रुपये उभारणीचा खर्च 1 एकरासाठी द्राक्ष बागेला येतो. ओके. आता व्हरायटी निवडणं हा नंतरचा मुद्दा, पण हे 5-6 लाख खर्च केल्यानंतर उत्पन्न किती मिळू शकतं पहिल्या वर्षी? त्याची गॅरंटी आपण आज सांगू तरी सुद्धा एक अप्रॉक्सिमेटली सांगतो तुम्हाला. साधारण 5 ते 6 लाख रुपये हा खर्च झाला. सप्टेंबर पासून जर व्यवस्थित पूर्ण काम जर केलं शेतकऱ्यानं म्हणा ह्याच्याप्रमाणे तर आता जुन्या व्हरायटीमध्ये जर बघायला गेलो तर आपण 5 ते 6 लाख रुपयाच्या वर जात नाहीत ते उत्पन्न. त्या मंडपाचा खर्च 5 ते 6 लाख सोडून ऑक्टोबर छाटणीचा म्हणजे मालाच्या छाटणीपासूनचा माल येईपर्यंतचा खर्च परत 3-1 लाख रुपये आहे. म्हणजे 5 ते 6 लाख रुपये ते आणि हे 3 लाख रुपये 8 ते 9 लाख रुपये इथं गेले तर 5 ते 6 लाख रुपये पहिल्या वर्षीचं उत्पन्न येऊ शकतं त्याचं. ओके. म्हणजे खर्च निघत नाही पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी पण त्या 5 ते 6 लाखामध्ये परत 3 लाख खर्च वजा करतात, 2 लाखच त्याला शिल्लक राहतात. म्हणजे किमान 3 ते 4 वर्ष त्याला त्या ह्याचा बागेचा खर्च काढायला जातो. 4 वर्ष जातात त्याला जो खर्च कमी हे संपवायला. प्रेक्षक हे बाब लक्षात घ्या बरं का, कारण काय होतं मुलाखती ऐकून किंवा बाग बघून आले की शेतकरी एकदम असं हुरळून जातात आणि ते डोक्यात बसते की आता मी करतो आणि कोट्यावधीची इन्कम घेतो. तसं नाहीये. 1 एकर बागेचा खर्च काढायला ती बाग सुरळीत करायला तुम्हाला 3-4 वर्ष जातात. आता हा मुद्दा क्लिअर झाला. आता आपण व्हरायटीकडे येऊ. साधारण अवरेज 5 ते 6 लाख रुपये उत्पन्न येतं. काही शेतकऱ्यांचं 25% लोकांचं पहिल्या वर्षी पीक येत नसेल, काही लोकांना जास्त उत्पन्न येऊ शकतं 7-8 लाख रुपयेपर्यंत मीडियम. म्हणजे हा 5 ते 6 लाख रुपयाचा मीडियमचा खर्च येऊ शकतो. आता व्हरायटीकडे जी ब्रीड वेगवेगळी लावली जाते, सोनाई तुम्ही मगाशी सुरुवात सांगितलं म्हणजे आपण पांढरे मनुके सिंपल भाषा,
तर तिथून ते आता तुम्ही हे कॅलिफोर्नियाची जी वेगळी ब्रीड लावली ही दिसायला प्रेक्षक हो तुम्हाला काळ्यासारखी असेल किंवा आता कच्ची असेल असं वाटतं बरं का, कॅमेरा दिसते, पण ही ऍक्च्युली लालसरच असते. लालच व्हरायटी. लालच व्हरायटी आहे. तर तेच सांगा जरा सविस्तर इन शॉर्ट. सुरुवातीला आम्ही सोनाका, थॉम्सन ह्या व्हरायटी लावत गेलो. त्यावेळेला जशी गर्दी वाढत जाईल तशी ते मार्केटमधली आवक जास्त वाढेल तशी रेटचे पडतात. प्रॉब्लेम यायला लागले आणि त्या रेटच्या हिशोबानं द्राक्षाचे पैसे येणारा खर्च ह्याची तफावत म्हणजे मेळ बसणं झाला. मग आम्ही नवीन काहीतरी बघावं म्हणून मग त्या नवीन काळ्या व्हरायटीमध्ये शिरलो सुरुवातीला. शरद व्हरायटी असो, तुमचे कृष्णा आहे, ज्योती आहे, नाना पर्पल आहे, तुमच्याकडे जम्बो म्हणून व्हरायटी आहेत. ह्या 4-5 व्हरायटीमध्ये आम्ही थोडं थोडं इकडे वाढवत गेलो. त्याच्यामध्ये साधारण 4 महिन्यामध्ये म्हणजे 90 ते 100 दिवसामध्ये ते येतं. म्हणजे ह्याच्यापेक्षा हे 150 दिवसात येतं, 140 दिवसामध्ये ते 100 दिवसात माल येतो. आणि त्याचा मार्केटमध्ये रेटही चांगला मिळायला लागला आम्हाला सुरुवातीला. म्हणजे साधारण 100 रुपये किलो, 150 रुपये किलो असं बेंगलोर मार्केट, मुंबई मार्केट ते मिळायला चालू झालं. कलर व्हरायटीमध्ये पैसे जसे कमी चांगले होत गेले तसे आम्ही ह्या व्हरायट्या कमी करत गेलो. कमी पूर्ण केलं. या व्हरायटीमध्ये गर्दी जास्त झाली, लागवडी वाढल्या. मग ते थोडंसं आम्ही वेगळं काहीतरी करायचं म्हणून त्या व्हरायटी करत गेलो. 5-10 वर्ष झालं खूप चांगल्या प्रकारे त्या सगळ्या व्हरायटीमध्ये पैसे देतात. काळ्यामध्ये थोडेसे ड्रॉबॅक असे होते की रोग जास्त यायचा त्याला. क्रॅकिंग वगैरे, पावसाचं क्रॅकिंग वगैरे खूप यायचं त्याला ह्याचे. आणि कुलिंगमध्ये त्या टिकत नसल्यामुळे एक्सपोर्टला प्रॉब्लेम राहायचे त्याचे. मग ते कसं मॅनेज केलं? ते ह्याच्या लोकलच्या मार्केटला आम्हाला ते विकायला लागायचं. समजा बेंगलोर मार्केट असेल, मुंबई मार्केट असेल तर 2-3 दिवसाच्या मार्केटला आम्हाला ते विकायला लागायचं. आता हे जर तुम्हाला आम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल तर ते कुलिंगला टिकत नव्हतं, क्रॅकिंग होत होतं, ते स्टोअरला राहत नव्हतं. स्टोअरला. आणि पाऊस वगैरे पडला तर खूप मोठं क्रॅकिंग व्हायचं. हे थोडे ड्रॉबॅक असल्यामुळे इतर लोक धाडस करत नव्हते. आम्ही थोडंसं मग धाडस करून ते व्हरायटी लावायची. म्हणजे पण नफा मिळाला का? नफा मिळाला, चांगला नफा मिळायचा, पैसे चांगले व्हायचे त्याचे. हे थोडेसे ड्रॉबॅक आहे ते बाजूला करून आम्ही थोडंसं आपल्या कामामध्ये वेगवेगळे बदल करून ते क्रॅकिंग कसे होणार नाही, त्या मनी संख्या किती ठेवायला पाहिजे, घड किती ठेवायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा सर्च करत करत ते आम्ही डेव्हलप करत गेलो. त्या काळ्या व्हरायटीनंतर आम्हाला साधारण या कोरोनाच्या काळापर्यंत चांगले पैसे व्हायचे. एकरी आम्ही साधारण 8 ते 10 लाख रुपये, 12 लाख रुपये आम्ही पैसे मिळवायचे. त्या कोरोनामधून इथं आता ह्या आजच्या गेल्या वर्षापर्यंत 5 वर्ष द्राक्षबाग खूप मोठा अडचणीत आला सगळ्या प्रकारच्या द्राक्षामध्ये. कशामुळे सर? जसा कोरोना आला तसा पूर्ण मार्केट म्हणजे मला वाटतंय फेब्रुवारीला का मार्चला कोरोना पहिल्या वर्षी 20 साली आपण बंद केलं, लॉकडाऊन झालं होतं बहुतेक जानेवारी. त्यावेळेला माल सगळ्यांचा आला होता. अरे बाप, द्राक्ष आली होती आणि त्याच वेळेला बरोबर लॉकडाऊन झालं. तो माल जेव्हा विक्रीला जायला पाहिजे होता, ज्या रेटमध्ये जायचं पाहिजे होतं ते झालं नाही.